साहेब आपल्याला एक विनंती आहे. आपल्या रयत सेवक मध्ये काम करणारा एक कर्मचारी आहे. आवाजावर जरा बाजूला पत्रकारांना जरा मदत करा. आपल्या बातम्या तिथं गेल्या नाही तर आपली प्रसिद्धी कशी व्हायची. आपल्याला विनंती आहे साहेब की एक रयत सेवक मध्ये काम करणारा कोळपे म्हणून तरुण आहे. प्रचंड आपल्यावर प्रेम करतो. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. उद्या त्याचं प्रकाशन होईल. फक्त आपल्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावयाची त्याची प्रामाणिक इच्छा आहे. उद्या युट्यूबवरती ती कविता आपल्याला पाहायला मिळेल. तो आमचा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणारा आमचा तरुण पवार साहेब आपल्यावरती प्रेम करतो. ती कविता आपल्याला सुपूर्द करतो. एकदा जोरदार टाळी. उद्या आपण सर्वांनी युट्यूबला नक्की पहा. धन्यवाद. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी वाईच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आलेले माझं आणि तुमच्या सर्वांचं दैवत आणि उद्या देशाच्या असलेल्या परिवर्तना नादीचे खरे शिल्पकार आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, श्रीनिवास पाटील साहेब, बालाजी पाटणकर, दीपकजी पवार, शफीक शेख, सारंग पाटील, सुने माने, सुरेश जाधव, सचिन मोहिते, संदीप देसाई, सुनील गव्हाणे, वर्षाताई देशपांडे, सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय जगदाळे, सतीश चव्हाण, सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर, आमचे दिलीप बाबर असतील, प्रसादजी सुर्वे असतील आणि गेले 8-15 दिवस मनापासून पवार साहेबांसाठी काम करणारे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्या पत्रकार मित्रांनो, आजची ही सभा फार ऐतिहासिक सभा आहे. खरं म्हटलं तर साहेब मी आपला धन्यवाद मानतो की मला आपण उमेदवारी जाहीर केली. खरं वरती जायचा नव्हता असा विषय आम्ही करत होतो. साहेब लोकांचं प्रेम काय तुमच्यावरचं आहे, लोकांची आपुलकी काय तुमच्याबद्दलची आहे. ज्यावेळेला उमेदवार म्हणून मी जाहीर झालो, अगदी महाबळेश्वरमध्ये 15 वर्षापूर्वी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केलेला शशिकांत शिंदे असेल आणि खंडाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या शशिकांत शिंदेनी माझे सगळे नवीन सवंगडी घेऊन गावागावामध्ये गेलो. पूर्वीचा महाबळेश्वरच्या असलेल्या तापोळ्या खोऱ्यापासून महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचं आजही प्रेम 15 वर्षानंतर तसंच पाहायला मला मिळालं. आणि ते प्रेम पाहत असताना खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा खरं म्हणलं काही अडचणीतून नेते बरोबर नव्हते. सामान्य कार्यकर्त्याची ऊर्जा काय असते, इतका उत्स्फूर्तप्रमाणे सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला. अगदी काल परवापर्यंत 56 गावाच्या असलेल्या गावाचा दौरा करत असताना पसरणीच्या युवकांनी सुरू केलेली या ठिकाणची रॅली आणि 56 गावातला मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब मी प्रामाणिकपणाने सांगतो, अनेक जण म्हणतात की वाईचा मतदारसंघच हा उद्याचा खासदार ठरवणार आहे. आज सांगतो, कोणी काही सांगो, परंतु या वाई मतदारसंघामध्ये सर्वात सातारा जिल्ह्यातलं मताधिक्य हे महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. कारण गावागावामध्ये फिरल्यानंतर लोकांचा आत्मविश्वासाने प्रेम बघितलं आणि अशा प्रकारचं प्रेम पाहिलं. हाय भिलारे साहेबांचं लक्षात आहे. साहेब माथाडी कामगारचा मस्कू बोडके माने इथं आमचे भाऊ गायकवाड वगैरे आहेत, अनेक माथाडी कामगार आहेत. माथाडी कामगार अण्णासाहेब पाटील साहेबांचा आणि शिवराव पाटील साहेबांचा विचार, तुमचं प्रेम आजही विचारलेला नाही, तो कायम तुमच्यावर अशा प्रकारचा मी इथं ग्वाही देतो. कारण खंडाळ्यामध्ये माथाडी कामगार फार मोठ्या प्रमाणात आहे, वाईमध्ये आहे. खरं म्हटलं तर आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने इतक्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात.
अगदी हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि गावागावामध्ये जाताना लोक जे म्हणत होते त्याला शब्द देताना एवढंच सांगतो की माझ्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करताना सर्वसामान्याच्या असलेल्या खंडाळ्यातल्या लोकांच्या आणि तरुणांच्या प्रश्नापासून ते पुनर्वसनाच्या प्रश्नापासून धोमचं पाणी आलं, धोम बलकडूचं पाणी आलं तरी अनेक गावांना या ठिकाणी पाणी मिळत नाही, अशा प्रकारची मागणी होत असताना सुद्धा आसवली असेल, कनेरी असेल, लोम असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या असलेल्या गुळूम, विळेंग, चांदंग या सर्व भागामध्ये लोकांची आजही अपेक्षा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. मी एवढंच सांगेल, जागच्या जागी बैठका घेऊन तिथल्या तिथे निर्णय घेण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता म्हणून शशिकांत शिंदे निश्चित तुमच्या या विश्वासाला पात्र होईल, हा विश्वास या ठिकाणी देतो. खरं म्हणतं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये 2 सभा होत आहेत. एक कराडला होते आणि एक या वाईमध्ये आपल्या असलेल्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये होते. मी त्याच्यावरच येत होतो. त्या सभेत मी बोलणार नाही साहेब. मला खरं म्हटलं तर सांगावं लागेल, मला समोर उमेदवार भेटल्यामुळे अर्धी निवडणूक माझी सोपी झाली. गावात गेल्यानंतर मी नमस्कार केल्यानंतर लोक म्हणतात हा उमेदवार रोज भेटेल, हा उमेदवार तुमच्यासाठी शब्द मांडेल, हा उमेदवार तुमच्यासाठी काम करेल. असा विश्वास ज्यावेळेला समोरून मतदारच सांगतो तिथेच निकाल लागतो. आणि हे करत असताना मला आठवण आहे, हा जिल्हा चव्हाण साहेबांचा आहे, हा जिल्हा लक्ष्मण तात्यांचा आहे, किसन वीरांचा आणि मदन आप्पांचा सुद्धा आहे. तात्या पवार साहेबांवर किती प्रेम करत होते याची प्रचिती वाईच्या सर्व नव्हे तर सातारा जिल्ह्याला सुद्धा माहिती आहे. अध्यक्ष होते. महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्व खासदार आणि आमदार आणण्याची किमया तात्यांनी करून दाखवली. आज ते नाही आहेत पण त्यांचे विचार आपण झोपूया. मदन आप्पा, मी साक्षीला आहे, जेव्हा काटावरचं सरकार होतं तेव्हा नारायण राणे फार मोठ्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करत होते. एक आप्पा असे होते की त्यांच्याकडे बघून साहेबांनी सर्व बाजूला ठेवलं आणि या राज्याचा राज्यमंत्री करण्याचा इतिहास सुद्धा या पवार साहेबांनी निष्ठावंताच्या माध्यमातून करून दाखवला. म्हणून त्यांचे विचार जपणारे आपण लोक आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून चव्हाण साहेबांच्या बद्दल फार बोललं जात आहे. ज्याला त्याला चव्हाण साहेबांची आठवण यायला लागली. खरं म्हणतात तर चव्हाण साहेबांचा विचार हा ज्यांनी पहिल्यापासून मानसपुत्र म्हणून या ठिकाणी जपला तो नेता माझ्या व्यासपीठावर आहे. त्यामुळे ह्या सातारा जिल्ह्याची निवडणूक जी आहे ही चव्हाण साहेबांच्या नावाने जिंकली शकते. हा विचार आल्यामुळे ज्यांनी कधी चव्हाण साहेबांच्या त्या असलेल्या समाधीकडे गेले नाही, ज्यांनी कधी चव्हाण साहेबांचा विचार या ठिकाणी जपला नाही, आज सुद्धा कराडला सभा होत असेल, मला माहित नाही चव्हाण साहेबांच्या समाधीवर जातील का नाही. कदाचित आता चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेल्याशिवाय सातारची निवडणूक जिंकणार नाही अशा बाकीची परिस्थिती दिसते. कदाचित जातील सुद्धा, पण शेवटी चव्हाण साहेब आशीर्वाद देतील जे चव्हाण साहेबांच्या विचाराच्या नेत्या आणि चव्हाण साहेबांच्या विचाराच्या पाठीमागे. म्हणून लढाई आहे. मग आजपासून निष्ठावंत बोललं जात आहे. निवडणुकीचं राजकारण लोकशाहीने व्हावं लागतं. निवडणुकीचं राजकारण मतदाने व्हावं लागतं. हल्ली मतदान होतं का नाही अशी शंका आहे. निवडणूक सुरू झाली की सुडाचं राजकारण सुरू होतं. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांना, चांगल्या ताकदवर कार्यकर्त्यांना, जे पवार साहेबांच्या पाठीमागे राहिले, जे काँग्रेसच्या विचाराच्या पाठीमागे राहिले, जे शिवसेनेच्या विचाराच्या पाठीमागे राहिले, अशा सर्व मंडळींना कालपर्यंत त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न होता. कारण त्यांना कळलं ही मंडळी हल्ल्याशिवाय आपण महाराष्ट्र जिंकू शकत नाही. आणि मग अशा प्रकारचा प्रयत्न अगदी सोलापूर पासून साताऱ्याला होतोय. मी तर त्या दिवशी सांगितलेलं आहे की आमचे लोकवृत्तचे पत्रकार बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं की लगेच शशिकांत शिंदेना कधी अटक होऊ शकते. माझा जीव मी साहेबांसाठी दिलेला, मी अटकेला कधी घाबरत नाही. त्यामुळे समोर जायचं, जे होईल त्याला समोर जायचं. पण तुम्हाला मी सांगतो
हे जे आहेत ना समोर, ही सामान्य जनता आहे. त्यांना या महाराष्ट्रामधले झालेलं राजकारण सुद्धा खपलं नाही, या महाराष्ट्रामध्ये झालेला फोडाफोडीचा पक्ष सुद्धा खपला नाही, आणि या महाराष्ट्रामध्ये आलेली हुकुमशाही सुद्धा खपली नाही. मी आपल्याला एवढीच विनंती करेन, सगळ्या जनतेला आणि माझ्या लोकांना विनंती करेन, एक इतिहास घडवायचा आहे. कोणी नेता नसताना आता आमच्याकडे अध्यक्षापासून सगळे उभे राहिलेत. आम्हाला वाटलं खुर्चीवर कोण बसायला भेटेल का नाही, इतकी गोरची. म्हणजे आता विश्वनाथ सकपाळ पवार साहेबांचे निष्ठावंत साहेब त्या ठिकाणी प्रभाकर आलेले आहेत. इतके निष्ठावंत साहेब आजही तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि साहेब प्रभाळे वगैरे साहेब सकाळपासून दिवसभर सकाळी 9ला बाहेर निघतात आणि रात्रभर फिरत बसतात. अशी निष्ठावंतांची फौज तुमच्या आजही आमचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. प्रचंड फिरतायत, इतिहास घडवण्याच्या बाबतीमधला निर्णय घेत आहेत, आणि तशा पद्धतीचं काम करणारा आमचे रमेश गायकवाड ते प्रसाद सुर्वे असतील, काही असो, सगळे काम करतायत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब, या वाई मतदारसंघामध्ये समोर बसलेली माणसं तुमच्यावर जीवापाड प्रेम करतायत, हीच आजची उपस्थिती पोचपावती आहे. आणि म्हणून आम्ही काळजी करत नाही. मी तुम्हाला विनंती करणार आहे, 7 तारखेला निवडणूक होणार आहे. आता 29 तारीख आहे. आता काही लोकांना फोन यायला सुरू झालेले आहेत, काही प्रेमाने सांगतायत का नाही. म्हणजे लोक पण हुशार आहेत साहेब. वाड्यावर जाऊन भेटून येतात, नंतर सांगतात आपल्याला करायचं तेच करायचं. प्रकाश पाटील आहे हा. महाबळेश्वरच्या सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या प्रामाणिक लोकांचं पण आभार मानतो साहेब. सर्वात नितीन बेलारे येऊन भेटले, नानासाहेब कासुर्डे आहेत, सगळे आहेत. सगळ्यांची नावं घेतली तर माझा भाषणाचा वेळ साहेबांचा निघून जाईल. हे आहेत सगळे. साहेब बाळासाहेब भिलारेंचा उल्लेख करतो साहेब, मला आठवत आहे. DM बावळेकर सगळे आहेत. 1999 साली पवार साहेबांच्या पाठीमागे जेवढी बैठक पहिली झाली महाबळेश्वरला, त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष्मण तात्या होतेच, पण बाळासाहेब भिलारे सुद्धा प्रामाणिकपणाने पाठीमागे राहिले. आज तेच विचार घेऊन आपण पुढे जाऊया. एक इतिहास घडवायचा आहे. अगदी तापोळ्याच्या कांदाटी खोऱ्यापासून आलेल्या लोकांनी, खंडाळ्याच्या असलेल्या लोकांनी, सगळ्यांनी, वाईच्या लोकांनी एक इतिहास घडवायचा आहे. मतपेटीच्या वेळेवर जेव्हा आपण मतदानाला जाऊ, कोणी काही करायचं करून द्या, पण समोर असलेल्या सर्व लोकांना विनंती करेल, 7 तारखेपर्यंत एवढं काम करा. 7 तारखेपर्यंत एवढं काम करा. अंडर करंट आहे, त्याला स्फोट होऊन द्या. प्रचंड अंडर करंट आहे, प्रचंड अंडर करंट आहे. तो अंडर करंट या ठिकाणी त्याचा स्फोट होऊन द्या, आणि त्या शॉकमध्ये महायुती कोसळून द्या, एवढी तुम्हाला विनंती करणार आहे. साहेब खंडाळ्यामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं. माझे तरुण तसेच आहेत. मी त्यांना शब्द दिलाय, आमच्या लोकांच्या मागण्या काय आहेत, IT पार्क. साहेबांना काय आश्चर्य नाही. साहेबांनी एक शब्द टाकला की साताऱ्यामध्ये IT पार्क आला. साहेबांनी एक शब्द टाकला की इंडस्ट्री एरिया आडेल. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे, माझा हा नेता पृथ्वीराज बाबा, सगळे श्रीनिवास पाटील साहेब वगैरे सगळी मंडळी, आम्ही आता लढतोय या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आम्ही लढतोय या देशाच्या लोकशाहीसाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून हात जोडून विनंती आहे, 7 दिवस असं काम करा, अशा पद्धतीने काम करा, इतिहास घडवा.